नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण ज्या काही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असे चालू घडामोडींचे प्रश्न आज आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. आजचा आपला भाग असणार 470वा. या भागामध्ये आपण 21 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. कालचा प्रश्न होता, तुमच्यासाठीचा प्रश्न होता, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं होतं. प्रश्न असा होता, जगातील पहिले AI शहर हे कोठे स्थापन केले जाणार आहे? तर जगातील पहिले AI शहर हे कर्नाटकमधील बंगळुरू या ठिकाणी बघा स्थापन केले जाणार आहे. हा होता कालचा प्रश्न. आज घेऊया आपण आजचे प्रश्न. महत्त्वाचे प्रश्न आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न पहिलाच आहे, पहिल्या भव्य भारत भूषण पुरस्कार 2026 चे विजेते कोण ठरलेले आहेत? ज्याचं उत्तर आहे पर्याय ड, वरीलपैकी सर्व. पहिल्या भव्य भारत भूषण पुरस्कार 2026 चे विजेते ठरलेले आहेत डॉक्टर एन राजम, AS किरण कुमार आणि सायना नेहवाल. तर हे 3 जण आहेत बघा, जे पहिल्या भव्य भारत भूषण पुरस्कार 2026 चे विजेते ठरलेले आहेत. नुकतंच बघा ईशा फाउंडेशन, काय ईशा फाउंडेशनचा हा पुरस्कार आहे बघा, भव्य भारत भूषण पुरस्कार. तर ईशा फाउंडेशनचे जे काही अध्यक्ष आहेत बघा, किंवा संस्थापक आपण म्हणू शकतो, तर संस्थापक आध्यात्मिक नेते सद्गुरू जग्गी वासुदेव, काय सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी हा भव्य भारत भूषण पुरस्कार नुकतंच सुरू केला असून या पुरस्काराचे पहिले विजेते ठरलेले आहेत डॉक्टर एन राजम, सायना नेहवाल, AS किरण कुमार हे विजेते ठरलेले आहेत. जो काही कार्यक्रम करण्यात आला बघा महाशिवरात्रीनिमित्त, तर त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे हे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. राजनाथ सिंह. ईशा फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये या तिघांना बघा पहिला भव्य भारत भूषण पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे. घोषणा कोणी केली? तर ईशा फाउंडेशनचे अध्यक्ष नेते सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी या पुरस्काराची घोषणाही केलेली आहे. प्रश्न पहिला. दुसरा आहे, मराठी भाषेतील विरामचिन्हाचा ब्रिटिश उद्गाता असं कोणास म्हटलं जातं? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर मराठी भाषेतील विरामचिन्हाचा ब्रिटिश उद्गाता म्हणून बघा पर्याय क, मेजर थॉमस कॅन्डी यांना ओळखलं जातं. काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. तर मराठी भाषेतील विरामचिन्हाचा ब्रिटिश उद्गाता असं बघा मेजर थॉमस कॅन्डी यांना म्हटलं जातं. या मेजर थॉमस कॅन्डी यांच्या 150व्या स्मृतिवर्षाला बघा 26 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 150व्या स्मृतिवर्षाला 26 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. विरामचिन्हांची परिभाषा ही 16 पानांची जी काही पुस्तिका आहे बघा, तर ती यांचीच पुस्तिका आहे मेजर थॉमस कॅन्डी. किती? तर 16 पानांची पुस्तिका आहे विरामचिन्हाची परिभाषा. या पुस्तकाला 175 वर्ष पूर्ण झालेले आहेत. किती? 175. हे जे काही विरामचिन्हाची परिभाषा आहे, तर हे पुस्तक आहे 16 पानांचे आणि या पुस्तकाला 175 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हे जे काही मेजर थॉमस कॅन्डी आहेत बघा, तर ते सैनिक होते आणि हे वयाच्या 16व्या वर्षी भारतात आले होते, किंवा वयाच्या 16व्या वर्षी ते भारतात आले होते. त्यानंतर वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी मराठी इंग्रजी शब्दकोश तयार करण्याच्या निमित्ताने मोल्सवर्थ यांच्याशी ते जोडले गेले. त्यानंतर 50 वर्षे महाराष्ट्रात राहिले आणि महाराष्ट्रात राहून त्यांनी शब्दकोश, भाषांतर, मराठी लेखन व संपादन, व्याकरण या संदर्भात कार्य केले. लक्षात ठेवायचं आहे. मराठी प्राचीन गद्य आणि पद्य वाङ्मयामध्ये फक्त दंड आणि विसर्ग अशी 2च विरामचिन्हे होती. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. मराठी प्राचीन गद्य आणि पद्य वाङ्मयामध्ये किती विरामचिन्हे होती? तर फक्त 2च होती. ती कोणती? तर दंड आणि विसर्ग ही 2 विरामचिन्हे होती. पुढील प्रश्न पाहूया. तिसरा, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण AI म्हणतो बघा, तर AIच्या वापराबाबत दिल्ली जाहीरनाम्याला किती देशांनी समर्थन दिलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, ज्याचं उत्तर असणारे पर्याय 70. आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समर्थनबाबत जर आपण पाहिलं तर 80 होण्याची शक्यता आहे, परंतु सध्या बघा 70 देशांनी समर्थन दिलेलं आहे. कशाला? तर कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत दिल्ली जाहीरनाम्याला. लक्षात ठेवायचं आहे. सध्या 70 जणांनी पाठिंबा किंवा समर्थन दर्शवलेलं आहे. तो आकडा आता 80 वर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर IMF प्रमुख आहेत बघा क्रिस्टालिना जॉर्जिवा. हे लक्षात ठेवायचं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्याला आपण म्हणतो बघा, तर या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष आहेत क्रिस्टालिना जॉर्जिवा. तर या IMFच्या अध्यक्षांनी एक इशारा दिलेला आहे की AI मुळे 40% नोकऱ्यांवर बघा परिणाम होऊ शकतो. किती? जवळपास 40% बघा नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे. कशामुळे? तर AI मुळे. असा धोका किंवा इशारा आपण म्हणू शकतो की IMFच्या अध्यक्ष क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी दिलेला आहे. पुढील प्रश्न आहे 4था प्रश्न. हा महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. तर अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी टूल हे सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? प्रश्न इथे फिरवून विचारला जाऊ शकतो. अगोदर उत्तर करून घेऊया. पर्याय ब महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी टूल सुरू केले असून शिक्षा साथी टूल सुरू करणारे देशातील पहिले राज्य जर आपण पाहिलं तर ते आपला महाराष्ट्र ठरलेला आहे. इथे प्रश्न काय विचारला जाईल? तर महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी कोणते टूल सुरू केलेले आहे? तर शिक्षा साथी. हे लक्षात ठेवायचं आहे. शिक्षा साथी टूल हे अंगणवाडी सेविकांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेले आहे आणि असं करणार ते पहिलंच राज्य ठरलेलं आहे. AI लक्षात ठेवायचं आहे. AI आधारित असणार आहे हे शिक्षा साथी टूल. कशा आधारित असणार आहे? तर AI आधारित शिक्षा साथी टूल असणार आहे. मुलांचे शिक्षण, पोषण, आरोग्य व्यवस्थापन सुलभ करण्याचा उद्देश आहे. 0 ते 6 वर्षांच्या बालकांच्या सर्वांगीण विकासावर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. त्यानंतर कागदी काम कमी करून सेविकांचे काम अधिक जलद व अचूक करणं हे मागचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ICPS सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम हा मानला जातो. त्यानंतर अंगणवाडी सेवा अधिक कार्यक्षम व पारदर्शक होण्याची अपेक्षा ही दर्शवली जात आहे आणि त्यासाठी अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी टूल हे आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले आहे आणि असं करणार ते देशातील प्रथमच राज्य ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5. पॅक्स सिलिका ग्रुपमध्ये भारत कितवा सदस्य देश म्हणून सामील झालेला आहे? तर पॅक्स सिलिका ग्रुपमध्ये भारत हा बघा 10वा सदस्य देश म्हणून सामील झालेला आहे. कितवा? 10वा. हे लक्षात ठेवायचं आहे. अमेरिका नेतृत्वाखालील आहे बघा पॅक्स सिलिका ग्रुप. लक्षात ठेवायचं आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आहे पॅक्स सिलिका ग्रुप, ज्यामध्ये भारत 10वा सदस्य देश म्हणून नुकतंच सामील झालेला आहे. या ठिकाणी सही कोणी केलेली आहे? तर या करारावर सही केलेली आहे भारतातील अमेरिकेतील राजदूत सर्जिओ गोर. काय? भारतातील अमेरिकेतील राजदूत सर्जिओ गोर यांनी बघा याबाबत सही केलेली आहे. 6वा प्रश्न आहे जागतिक मातृभाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक मातृभाषा दिवस हा 21 फेब्रुवारी किंवा 21 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला असून यावर्षी ती थीम काय होती? तर बहुभाषिक शिक्षणावरील युवा आवाज. काय? बहुभाषिक शिक्षणावरील युवा आवाज ही यावर्षीची थीम होती. आता हा 21 फेब्रुवारीला साजरा केला जातो जागतिक मातृभाषा दिवस. आता साजरा करण्याचं उद्दिष्ट काय आहे? तर भाषिक आणि सांस्कृतिक विविधता जपणे तसेच बहुभाषिक शिक्षणाला चालना देणे हा बघा यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. पुढील प्रश्न आहे 7वा. मोहम्मद युनूस यांनी स्थगित केलेले भारतीय विजा सेवा कोणी पुन्हा सुरू केलेले आहे? तर मोहम्मद युनूस जे बांगलादेशचे अंतरिम प्रमुख होते बघा, अंतरिम प्रमुख. आता सध्या कोण आहेत? बांगलादेशचे पंतप्रधान. तर तारिक रहमान आहेत. कितवे आहेत? 11वे आहेत. लक्षात ठेवायचं आहे. बांगलादेशचे 11वे पंतप्रधान आहेत तारिक रहमान, ज्यांनी भारतीय विजा सेवा पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. बंद कोणी केली होती? मोहम्मद युनूस यांनी केली होती. बांगलादेशचे अंतरिम सरकार प्रमुख होते, परंतु आता निवडणुका झाल्या आणि त्यानंतर तारिक रहमान हे बांगलादेशचे नवे पंतप्रधान बनले आणि त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ती घोषणा अशी होती की भारतीयांसाठी विजा सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे, जी काही काळांपूर्वी बघा स्थगित करण्यात आली होती.
पुढील प्रश्न आहे 8वा. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थापन केलेल्या शांतता मंडळाच्या बैठकीला निरीक्षक देश हा कोणता सहभागी होता? तर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थापन केलेल्या शांतता मंडळाच्या बैठकीला निरीक्षक देश म्हणून बघा आपला भारत समाविष्ट होता किंवा भारत हा सहभागी होता. प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. स्थापन कोणी केलेलं आहे शांतता मंडळ? तर डोनाल्ड ट्रम्प. लक्षात ठेवायचं आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, तर यांनी हे स्थापन केलेले आहे. आणि या शांतता मंडळाच्या पहिल्या बैठकीला निरीक्षक देश म्हणून आपला भारत हा सहभागी झाला होता. 9वा प्रश्न आहे 2025चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर 2025चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आता घेऊया पटकन रिव्हिजन. पहिला प्रश्न, पहिल्या भव्य भारत भूषण पुरस्कार 2026 चे विजेते कोण ठरले आहेत? वरीलपैकी सर्व. सायना नेहवाल, डॉक्टर एन राजन, AS किरण कुमार हे पहिल्या भव्य भारत भूषण पुरस्कार 2026 चे विजेते ठरलेले आहेत. हा पुरस्कार ईशा फाउंडेशन तर्फे दिला जातो, लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न आहे मराठी भाषेतील विरामचिन्हाचा ब्रिटिश उद्गाता म्हणून कोणास ओळखलं जातं? तर मेजर थॉमस कॅन्डी यांना मराठी भाषेतील विरामचिन्हाचा ब्रिटिश उद्गाता म्हटलं जातं. कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत दिल्ली जाहीरनाम्याला किती देशांनी समर्थन दिले आहे? तर कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत दिल्ली जाहीरनाम्याला 70 देशांनी समर्थन दिलेलं आहे. तो आकडा 80 वर जाण्याची शक्यता आहे. पुढील प्रश्न आहे अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी टूल सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर आपला महाराष्ट्र हे बघा अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी टूल सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. पॅक्स सिलिकामध्ये ग्रुपमध्ये भारत कितवा सदस्य देश म्हणून सामील झाला? तर 10वा सदस्य देश म्हणून सामील झालेला आहे. जागतिक मातृभाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 21 फेब्रुवारीला करण्यात आला. मोहम्मद युनूस यांनी स्थगित केलेली भारतीय विजा सेवा पुन्हा एकदा कोणी सुरू केलेली आहे? तर तारिक रहमान यांनी सुरू केलेले आहे, जे बांगलादेशचे 11वे पंतप्रधान आहेत. पुढील प्रश्न आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थापन केलेल्या शांतता मंडळाच्या बैठकीला निरीक्षक देश म्हणून कोणता देश सहभागी झाला? तर आपला भारत हा सहभागी झालेला आहे. 9वा आणि शेवटचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे 2025चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.